हॅलो हॅलो सगळ्यांना. खूप खूप प्रणाम आणि सगळ्यांचं स्वागत करते आजच्या सत्रामध्ये. हृदयापासून सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही सगळेजण या सत्रामध्ये आलात आणि तुमची सामूहिक ऊर्जा या सगळ्यांना दिली. आपल्या सगळ्यांना या ऊर्जेची खूप गरज असते. तर सगळ्यात आधी सॉरी, मी विसरले आज की मी बाहेर गेले होते, त्यामुळे मला आल्यानंतर वेळेचं भान राहिलंच नाही, लक्षातच नाही की 9:30 होऊन गेलेत म्हणून. आणि त्यामुळं मी बघितलं तेव्हा 9:45. मी म्हटलं आता विचारते की जर असेल किंवा खूप उशीर होत असेल तर आज नको घ्यायला. पण ठीक आहे, थोडा वेळ का होईना आपण आपल्या ध्यानामध्ये थोडं ध्यान करू शकतो, थोडा वेळ आपली साधना सुरू करू शकतो. तर आज लेट जॉईन झाले, पण त्याच्या आधी एक सगळ्यांना एक टॅरो कार्ड, एकच कार्ड काढू आपण आणि चेक करू, एक किंवा दोन, की आपल्या सगळ्यांना काय मेसेज दिला जातोय. कारण मला 111 नंबर दिसला आता. आता आपल्या सगळ्यांना कलेक्टिव्हला इथं काय ऐकायची गरज आहे, आपण सगळेजण काय एनर्जी मध्ये आहोत आणि आपल्याला काय ऐकायची गरज आहे. दोन्ही जबरदस्त कार्ड आहेत, दिसतात. तर हे दोन्ही कार्ड दाखवतात आपल्याला की हे कार्ड आहे, हे दाखवते की तुम्ही, आणि हे कार्ड गेल्या जेवढी जेवढी मी ह्या मागच्या 2 आठवड्यामध्ये टॅरो रिडिंग्स केलेत ज्यांच्यासाठी, त्या प्रत्येक जवळजवळ सगळ्या रिडिंग मध्ये मला हे कार्ड येत आहे. सो डेफिनेटली 100% सगळ्यांची एनर्जी चेंज व्हायला लागली. आणि हे फक्त इथंच नाही, म्हणजे मी ओव्हरऑलच सांगते की खरोखर चेंज होती एनर्जी लोकांमध्ये. जो फरक दिसतो ना, की ही आपण जे इथं जोडलेले आहोत आणि जे युट्यूबवर नंतर बघतील, कधी जेव्हा हा व्हिडिओ कधी बघतील भविष्यामध्ये, त्या सगळ्यांसाठी मला ही एनर्जी दिसते की जेव्हा कधी हे सत्र खास करून त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यावेळी त्यांच्या आयुष्यात थोडा तरी बदल झालेला मला दिसतोय. ही जी एनर्जी ना, ही सांगताय. आणि जर नसेल तर हे हे त्याचं कन्फर्मेशन आहे की त्या एनर्जीमध्ये या. तुम्ही जिथं आत्ता कुठे आहात ना, तिथून तुम्ही या एनर्जीमध्ये या. आणि तुम्ही, मला तर वाटतं आपल्या सत्रामध्ये जोडलेली लोक सगळी आलेली आहेत या एनर्जीमध्ये. ही एनर्जी काय आहे, तर जसं तुम्हाला दिसतं की एम्परर, की एक शक्तिशाली शक्ती जागृत व्हायला लागली आतमध्ये. हे मला त्याचं साईन आहे की शक्ती जागृत होती आतमधली. आणि शक्ती म्हणजे काय, सगळेच शक्ती, की ओव्हरऑल एक समजून घेण्याची ताकद. आपण इतके दिवस ह्या प्रवासामध्ये आहोत, आपल्यापर्यंत बरेच व्हिडिओ पोहोचवले जातात, आपल्यापर्यंत बरंच ज्ञान पोहोचवलं जात आहे कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून. इथून असेल, इथून संदेश दिले असतील. जसं मी आता म्हणायला की मला टॅरो रिडिंग करायची इच्छा झाली आज, आणि मला 1111 दिसायला, दॅट इज अ कन्फर्मेशन की गो आहे. सो हे जे आहे ना कार्ड, हे आपल्याला दाखवते की ती पॉवर अवेकन होती. आणि करा, तुम्ही तुमच्या पॉवर मध्ये या. ठीक आहे. आणि अजून एक आहे इथं, की थोडी हेल्थची काळजी घ्या. आता वीकनेस वाटत असेल कुणाला, थोडं दमल्यासारखं थकल्यासारखं वाटत असेल, तर त्यासाठी तुम्ही काहीतरी हर्बल टी काढा, काहीतरी खाण्यापिण्यातले बदल, असं काहीतरी करा सुरुवात. हे मला आता म्हणजे कसा एक मेसेज येतोय, आणि तो इंट्युटिव्ह मेसेज आहे की असा काहीतरी बदल तुम्ही तुमच्यामध्ये करा, ज्याच्यामुळे तुमची बॉडी स्ट्रॉंग होईल, शक्ती वाटेल आतून, तुम्हाला आतून शक्ती वाटेल. ठीक आहे. वीकनेस वाटत असेल तुम्हाला, कदाचित समजा उन्हामुळे असेल, पण हे जे काही आहे ह्या काळामध्ये, जेव्हा अशी कुठलीही आतले आपले बदल होत असतात, मानसिक आणि भावनिक, तेव्हा त्याचा सगळ्यात पहिला परिणाम आपल्या शरीरावर होतो. कारण शरीर, मन, भावना सगळं जोडलेलं आहे एकमेकांशी. ज्यावेळेस आपण खूप घाबरलेलो असतो ना, पहिले आपल्या पोटामध्ये सुरू होतं कसं तरी व्हायला, त्याचा परिणाम पहिला आपल्या पोटावर होतो. स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा अशा गोष्टी घडतात ना, अचानक काहीतरी असं होणं, त्यावेळेस स्त्रियांचे पिरियड्स सुरू होतात. सो एव्हरीथिंग इज कनेक्टेड, एव्हरीथिंग इज कनेक्टेड. ठीक आहे. तर काळजी घ्या स्वतःच्या शरीराची. मन, भावना शांत स्थिर असतील तर शरीर पण त्यानुसार रिॲक्ट करतं. तर आपण इथं, मला अफर्मेशन आता सांगायला सांगितलं जातं. अफर्मेशन काय आहे, माझं मन, शरीर, भावना स्थिर आहेत. आज आपण जो व्हिडिओ बघितला, छोटासा व्हिडिओ पाठवला होता स्नेहलनी, त्याच्यामध्ये सांगितलं की ऍक्टिंग करा. सो ऍक्टिंग करा म्हणजे अफर्मेशन्स म्हणा, फील करा त्या पद्धतीने, जे की अवघड आहे आय नो, पण त्या ऍटलिस्ट तो त्रास सहन करण्यापेक्षा तर सोपं आहे.
है ना? तर हे ऍक्टिंग करणं म्हणजे थोडंसं अवघड आहे. जे आपल्याकडे नाही त्याच्याबद्दल फील कसं करायचं, म्हणायचं कसं, आतून कसं आणायच्या त्या भावना. पण तो त्रास सहन करण्यापेक्षा ते नक्कीच सोपं आहे, की म्हणून म्हणायचं ते. आपण जितकं त्या गोष्टी म्हणतो ज्या पाहिजेत त्या, की हे झालेलं आहे ऑलरेडी, डन, डन, डन. त्याप्रमाणे. तर म्हणा, की माझे शरीर, मन, भावना सगळं संतुलित आहे, स्थिर आहे, बॅलन्स्ड आहे. मी दैवी प्रोटेक्शनमध्ये आहे, संरक्षणात आहे, सतत माझ्यासोबत माझे एंजल्स आहेत. हे म्हणा. कारण ज्या अर्थी तुम्ही ध्यानाच्या, साधनेच्या मार्गापर्यंत आलेला आहात, तो त्या अर्थी ते एंजल्स, ते देवता तुमच्या सोबत आहेत. म्हणूनच तुम्ही इथे आलाय. जसं मी काल सांगत होते, की ते कर्मभोग संपल्याशिवाय लोक करतही नाहीत कुणाचं. ते हे लक्षात ठेवायचं, की आपण इथं आहोत ना मार्गात, तर माझ्यासोबत ती दैवी शक्ती आहे, आहे, आहे. हे जितकं विश्वास ठेवू तितक्या त्या गोष्टी घडतात. आणि दुसरं जे कार्ड आहे ना, ते आहे किंग ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. आता हे कार्ड आपल्याला सांगतं, की अं, हे कार्ड मला असं सांगतं, की तुम्ही पॉवरमध्ये तर येतच आहात, पण तुम्ही आता कृती पण करायला लागलात. ठीक आहे. नुसती शक्ती जागृत होते, विचार येतात, भरपूर आयडियाज येतात, पण बऱ्याचदा कृती होत नाही. ऍक्शन घेतली जात नाही. पण आता वेळ बदलेल. आता तुम्हाला जाणवेल, की तुम्ही ऍक्शन मोडमध्ये येतात. नॉट जस्ट थॉट्स. फक्त विचार, विचार, विचार नाही. आता तुम्ही ऍक्च्युअल ऍक्शन मध्ये याल. तुम्हाला इच्छा होईल आता आतून. कारण तुमचं मणिपूर चक्र मला दिसतंय. मणिपूर चक्र तुमचं जागृत होताना. आणि ते तुम्हाला आता उठून कामं करायला लावेल. आणि जर तुम्ही नाही केलं, तर ऍक्शन नाही घेतली, म्हणजे आता जसं की शरीराला तुम्हाला व्यायाम करायचा, योगासनं करायची, जिम लावायचंय, जे काही शरीर कुठेतरी हलवणं, त्याच्यातून घाम बाहेर काढणं, ही मुवमेंट जी आहे ना, जर ती नाही केली, तर आपल्याला त्याचं असं जाणवेल, की स्टिफनेस येतोय बॉडीमध्ये. आणि मला आता उठून काहीतरी काम करणं गरजेचं आहे. आपलीच एक मास्टर आहे, तिला असाच त्रास होत होता मध्ये. तर त्यावेळेस मला असा संदेश आला, की तिचं जी एनर्जी होती ना, ती एका ठिकाणी बसून बसून तिला त्रास व्हायला लागला होता. तिला म्हणलं, तू फिर, मुवमेंट कर बॉडीला, जितकं झुंबा वगैरे काहीही असं, की जिथं तुमच्या अंगातून घाम येईल, अशा पद्धतीचं वर्कआउट. त्यांनी काय होतं, जी अडकलेली एनर्जी ती सगळी रिलीज होती. म्हणून योगासनांना फार महत्व आहे आपल्या ह्याच्यामध्ये, की ध्यान करत असताना जे सगळे आपले जे ऋषीमुनी होते ना, ते शरीरासाठी पण काहीतरी करायचे, योगासनं करायचे, सगळं करायचे, आणि मग ध्यानधारणा पण होती त्यांच्याकडं. गुरुकुलमध्ये त्यांना ते जंगलात पाठवायचे त्या मुलांना, जेव्हा ते शिक्षण घ्यायचे तेव्हा. तर हे सगळे शारीरिक कर्म, कार्य पण त्यांना सांगितले जायचे. तर त्यासाठी मला असं दिसते, की ऍक्शन मोडमध्ये तुम्ही येणार आहात. ही कुठली ऍक्शन असेल? कदाचित घरातली काही पेंडिंग कामं असतील, जी तुम्हाला खूप दिवस झाले करायची. आता ती कामांवर तुम्ही लक्ष द्या. क्लिनिंग असेल, काही असेल. जिथं तुम्हाला शरीराची हालचाल, अशी अशी काहीतरी ऍक्शन तुम्ही सुरू करायला सुरुवात कराल. आणि याच्यातून अजून एक दिसते, की जास्त करून मला लाल रंग तिथं जास्त दिसतोय. तर ह्याचा अर्थ मूलाधारावर, आणि मूलाधार हे आपल्या शरीराच्या हालचालीवर पण आहे. जितकं आपण खालचे व्यायाम करतो, आपल्या कमरेखालचे जे असे पायाचे व्यायाम, खास करून चालणं, किंवा अ, जिथं पायांवर भार देणं, असे सगळे. त्यामुळे आपलं मूलाधार स्ट्रॉंग होतं. आणि मूलाधार स्ट्रॉंग झालं, की भीतीच राहत नाही आपल्याला. कशाचीच भीती राहत नाही. आपण इतके साहस निर्माण होतं आतून. भीतीच संपून जाते, कारण ज्याचा मूलाधार स्ट्रॉंग आहे, अतिशय महत्वाचा आहे, तो बेस आहे आपला, ज्याच्यावर आपण उभे आहोत, बसलेले आहोत. मूलाधार ज्याचा स्ट्रॉंग आहे ना, त्या माणसाला कधी पैशाची भीती नाही राहत, आणि त्याला पैशाची कमी पण होत नाही. तर मला हे दिसते, की मूलाधारावर तुम्ही काम करत आहात. असा कुठला तरी व्यायाम करणं, लाल रंगाच्या वस्त्रांचा वापर वाढवा, जे तुम्हाला पॉवर द्यायला मदत करेल. ठीक आहे. लाल रंगाच्या भाज्या, म्हणजे बीट म्हणा, गाजर म्हणा, ह्या गोष्टी आपल्याला मूलाधाराला, ज्याचा रंग असा लालसर आहे, अशा गोष्टी. तर हे या दिवसांमध्ये तुम्ही वाढवा, कारण तुमचं मूलाधार स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. हा मला संदेश याच्यात दिसतो. आणि हे जे आहे ना, की वीकनेस जे म्हणत होते, तर भावना, आणि आपल्या जर खूप भीती असेल मनामध्ये, जसं जसं शरीरावर परिणाम होतो. पण जर भीती घालवायची असेल, तर मूलाधारावर काम करावं लागतं. त्यामुळे हे कनेक्शन मला दाखवलं जात आहे. तर जरूर ह्या दोन गोष्टींचं लक्षात ठेवा, की असं कुठेही मला स्ट्रगलचं कार्ड आलं नाही, की तुम्ही आता स्ट्रगल करताय, तुम्ही घाबरलेले आहात. असं पूर्वी यायचं आपल्या सत्रामध्ये. मला असं क्लिअरली दिसतंय, की आपल्या ग्रुपची एनर्जी चेंज व्हायला लागली आहे. ठीक आहे. कारण तुम्ही सगळेजण आता इतके दिवस झाले साधनेत आहात. कुठेतरी आतून तो फरक जाणवायला लागलाय, की माझ्यामध्ये मी जे विचार करते ते गोष्टी घडतायत. इंट्युशन आपले. भलेही त्याला थोडासा वेळ लागत असेल कधी-कधी. पण त्या गोष्टी घडतायत. आणि
स्वतःवर विश्वास वाढला असेल ह्या काही दिवसांमध्ये, असं मला जाणवतंय. तुम्ही त्या नक्कीच पॉवरमध्ये येत आहात. तर मला जरूर कळवा, की असं होत आहे का तुमच्या बाबतीत? आणि जर अजून तसा तुम्हाला अनुभव आला नसेल, तर मला हे कार्ड त्याचं कन्फर्मेशन आहे, की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पॉवरमध्ये येणार आहात आणि ॲक्शन घेणार आहात. ती ग्रोथ मला दिसतीये. ठीक आहे? आणि हा फरक तुम्हाला साधारण महिन्या, दीड महिन्यात बघायला मिळेल. जे मी सांगते या गोष्टींचा. तुम्हाला अजून 1-दीड महिन्यामध्ये अजून बदल जाणवेल स्वतःमध्ये. आधी असं अं, कुणावर तरी डिपेंड राहणं किंवा अशा गोष्टी असायच्या, आता त्या कमी झालेल्या वाटतील तुम्हाला. ठीक आहे? इंट्युशन स्ट्राँग झाल्यासारखी वाटेल. हं? आणि खास करून ॲक्शन तुम्ही घेताना मला दिसते, ती कुठलीही असेल. कुठल्याही गोष्टींवरची ॲक्शन जी पेंडिंग होती. शरीराबद्दल असेल किंवा अजून कुठल्या आपल्या आयुष्यातल्या गोष्टी असेल, त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेताना मला दिसतंय. ठीक आहे? आणि एक कार्ड काढू आपण, की युनिव्हर्सचा गाईडन्स काय आहे आपल्यासाठी? द हार्ट ओपनर. A fresh wave of love, healing, and joy is flowing in. Open your heart. It is safe now. Let kindness spill over and let softness be your strength. बघा, ओके. इथं जे दिलंय ना, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला स्ट्रेंथ हा शब्द दिसेल. तर हार्ट ओपनर असं म्हटलंय. म्हणजे ना, मला असं दिसतं ना, की अं, ते हिलिंग, तो आनंद कुठल्यातरी मार्गाने तुमच्या आयुष्यात येण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला हार्ट ओपन करून घ्या म्हणजे काय, की ॲक्सेप्ट करणं. जर कुणाकडून असं काही येत असेल ना, म्हणजे ती गोष्ट, की मी तयार आहे त्या प्रेमासाठी, त्या आनंदासाठी. केवळ हे अफर्मेशन म्हणा. कारण ती गोष्ट तुमच्यासाठी वाट बघते असं मला क्लिअरली दिसतंय, की अं, थोडंसं सॉफ्टनेस आणून स्वतःमध्ये आणि ते काइंडनेस म्हणतो ना आपण प्रेम आणि जसं आपण प्रेम प्रकाश म्हणतो. तर खरं तर हा तोच मेसेज आहे, की प्रेम आणि प्रकाशच तुमच्या हृदयात वाहू दे. हां. मग हा एक इंडिकेशन असू शकतं, की जे आपण रोज करतो ना प्रेम प्रकाश पाठवणं, प्रेम प्रकाश. सो मला असं वाटतं, की ते सांगितलं चाललंय, की जेव्हा तुम्हाला असं ना थोडंसं डळमळीत झाल्यासारखं आणि चिडचिड आणि निराश होता ना, तेव्हा तुम्ही प्रेम प्रकाश पाठवायला सुरू करा. येस, करेक्ट. नाऊ आय गेट इट. की तुम्ही प्रेम प्रकाश पाठवायला सुरू करा. कारण ते तुम्हाला हील करणार आहे. तुम्हाला काय गरज आहे? म्हणजे आता तुम्हाला म्हणजे मी पण आले त्याच्यामध्ये. मला काय गरज आहे समजा आत्ता मला प्रेमाची गरज आहे. कुणीतरी माझ्यावर आत्ता प्रेम करावं, कुणाचा तरी एक मायेचा स्पर्श व्हावा असं मला वाटतंय समजा. त्यावेळेस मी काय करेन? त्याच्यासाठी तडफड करत बसेन? का नाही मिळत? का नाही मिळत? का नाही रडत बसेन, निराश होईन? मी काय करेन? प्रेम द्यायला सुरू करेन. करेक्ट आहे? सो धिस कार्ड इज टेलिंग यू द सेम थिंग. स्टार्ट गिव्हिंग. स्टार्ट गिव्हिंग. त्याच्यासाठी हार्ट ओपन करा. आजच आपल्या मास्टरनी मला सांगितलं आणि परफेक्ट मला 13:31 दिसले आता. आजच आपल्या एका मास्टरनी मला सांगितलं ह्याबद्दल. राइट. नाऊ आय गेट द लिंक. आजच आपल्या मास्टरनी मला हे सांगितलं, की ती ती जे काम करत आहे त्याच्यासाठी ती ऑलरेडी त्या लोकांना प्रेम आणि प्रकाश आणि परमात्म्याला ते प्रार्थना करते, की तू त्यांना ते दे, जे तिला पाहिजे. सो हे कार्ड आपल्याला ते सांगतंय, की ज्यांना जे पाहिजे ते तुम्ही पाठवायला सुरू करा, द्यायला सुरू करा. कदाचित ते एक आज व्हिडिओ पण आला होता 2 दिवसात, की पैसा पाहिजे तुम्हाला तर पैशाचं दान सुरू करा. ठीक आहे? कुणाला परीक्षेत यश पाहिजे, कुणाला नोकरीत पाहिजे, कुणाला अजून कशात पाहिजे. सो स्टार्ट गिव्हिंग द सेम एनर्जी, सेम व्हायब्रेशन्स. इथं मनाली ताई आहेत समजा. मनाली ताईंबद्दल मी जर मनामध्ये म्हणलं, की मनाली त्यांना छान साडी मिळू दे, ड्रेस मिळू दे, साडी मिळू दे, ड्रेस मिळू दे. का तर मला पाहिजे. सो सेम एनर्जी कुठून तरी माझ्याजवळ येईल. ठीक आहे? तर ह्या पद्धतीने हे हार्ट आपल्याला सांगते, की तुम्हाला जर आयुष्यामध्ये त्या गोष्टी पाहिजेत आणि त्या अडल्यात कुठेतरी, कुठेतरी ब्लॉकेज आहे. सो तुम्ही द्यायला सुरुवात करा आणि तुम्ही एम्परर एनर्जीमध्ये येणार. जेव्हा तुम्ही असं कराल, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या पॉवरमध्ये येणार. हे दोन्ही तिन्ही कार्ड असे लिंक होतात. ठीक आहे? तर ही ॲक्शन आपल्याला घ्यायची, की ॲक्शन मोड म्हणजे तुमची कृती सुरू ठेवा. सोबतच तुम्ही तुमचं हार्ट ओपन करून ती एनर्जी सृष्टीमध्ये पाठवा, युनिव्हर्समध्ये पाठवा. मग तुमची कामं पटापटा पूर्ण झालेली तुम्हाला दिसतील. त्याचे रिझल्ट्स मिळायला लागतील आपल्याला. ठीक आहे? तर एक 10 मिनिटं ध्यान घेऊ आपण. म्हणजे फार लेट पण नको व्हायला कोणाला. 10:15 पर्यंत घेऊ. ठीक आहे? आपण सगळेजण डोळे बंद करू. आपले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की "जो जे वांछिल ते
तो ते लाव. करेक्ट आहे. तसंच करायचंय. म्हणून तर त्यांनी सृष्टीसाठी मागितलं. ते एनर्जी त्यांची खूप हाय होती. त्यांचे व्हायब्रेशन्स खूप हाय होते. त्यांना सृष्टीचं पूर्ण ते प्रेम होतं मनामध्ये आणि ते आपल्यातही जागृत होऊ शकतं. आपण काही कमी नाही आहोत किंवा आपण कोणी वेगळे नाही आहोत. फक्त आपल्याला अं, फक्त आपल्याला त्याची जागृती झाली की आपण त्या गोष्टी करू शकतो. नीलम म्हणते जास्त वेळ घेतला तरी चालेल. ठीक आहे, आपण जेवढ्या वेळ ज्यांना जमेल त्यांनी राहा. बाकीचे तुम्ही ज्यांना ज्यांना असं वाटतं की लेट होतंय ते ग्रुपमधून म्हणजे मीटिंग मधून बाहेर पडू शकता. ठीक आहे, तर आपण डोळे मिटून ध्यान अवस्थेमध्ये येऊ. आणि अगदी सावकाश आपला उजवा हात आपल्या टाळू भागावर घेऊन जा. आपल्या उजव्या हाताने आपल्या टाळू भागावर थोडंसं प्रेस करा. थोडंसं दाब पडेपर्यंत घट्ट थोडं. आणि ह्याच अवस्थेमध्ये आपल्या सहस्त्रार चक्राला आपण थोडंसं प्रेशर देतोय. आता हळूवार ते आपला हात आणि आपलं लक्ष आपल्या सहस्रारावरच ठेवा. एक मोठा श्वास आपण सगळेजण घेऊ. श्वास घेताना आपण ब्रह्मांडातील सगळी सकारात्मक ऊर्जा आपल्या आतमध्ये घेतोय आणि तोंडावाटे बाहेर सोडा तो श्वास. आणि विचार करा की मी दिवसभर अनेक विचार, चिंता, काळजी, स्ट्रेस जे काही माझ्या जवळ जमवलंय माझ्या ऊर्जा मंडळामध्ये ते सगळं बाहेर सोडते आता माझ्या तोंडातून बाहेर जाणाऱ्या श्वासांनी. इतकं रिलॅक्स व्हा, इतकं स्वतःचं शरीर सैल सोडा, अगदी सैल. ध्यानाचा पहिला नियम, शरीराला कुठेही ताण नको. आपल्या मस्तकापासून आपल्या पायापर्यंत संपूर्ण शरीर एकदा बघा. मस्तक, आपली मान सैल सोडा, अगदी सैल. खांदे पूर्ण सैल सोडायचे. शरीर आपल्याला जाणवलं पाहिजे शांत आणि स्थिर अवस्थेमध्ये. आपली पाठ, कंबर, पोट या सगळ्यांना आदेश द्या. रिलॅक्स, 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 रिलॅक्स. संपूर्ण शरीरामध्ये एखादी वीज अशा मुंग्या येतात त्याप्रमाणे एक चमक जाणवेल जेव्हा आपण आपलं शरीर सैल सोडतो. पूर्ण ताण आपला बाहेर टाकून देतो. संपूर्ण 100% रिलॅक्स स्टेजमध्ये येतो. आता आपल्या शरीराच्या आजूबाजूला असलेली हवा, हवेचा स्पर्श फील करा. आपल्या शरीराच्या आजूबाजूला असलेली आपली रूम बंद डोळ्यांनीच बघा. मी पूर्ण शांतीमध्ये जाते.
स्थिर आणि रिलॅक्स. तर नाकावाटे एक मोठा श्वास घेऊन आपल्या नाकानेच बाहेर सोडायचा. अगदी सावकाश आतमध्ये घ्यायचा. सहज आणि कोमल आणि सावकाश बाहेर सोडायचा. माझं सगळं शरीर आता शिथिल आणि सैल झालंय. प्रत्येक श्वासाने अजूनच रिलॅक्स आणि रिलॅक्स होत चाललंय. मी कमांड देते माझ्या शरीराला, प्रत्येक भागाला, की शांत हो. आणि आता मला ते फील होतंय. सगळ्या शरीरामधला ताण तणाव पूर्ण बाहेर निघून गेलाय. सगळी निगेटिव्हिटी माझ्या ऊर्जा मंडळातून, सगळे विचार, कुणाचीही नकारात्मकता जी माझ्याकडे आली, कुणाचं काही बोललेलं, हे सगळं आत्ताच्या आत्ता ह्या क्षणाला मी माझ्या जाणाऱ्या श्वासातून बाहेर सोडून पूर्ण हलकी झालीये. सगळं टेन्शन, स्ट्रेस, त्रास, प्रॉब्लेम्स परमशक्तीच्या चरणामध्ये मी आत्ता समर्पित केलेत. आणि स्वतःला सुद्धा त्याला सरेंडर करून मोकळी झाली. पूर्ण लाईट, हलकं हलकं हलकं, जसं की शरीर एखाद्या फुग्याप्रमाणे हवेत तरंगतंय. इतकी मी या क्षणाला केवळ आणि केवळ माझ्या श्वासांसोबत रिलॅक्स, स्थिर, शांत, एक एक श्वास माझ्या आतमध्ये आणि बाहेर. मला खूप आराम जाणवतोय. खूप शांत, स्थिर जाणवतंय. ना कुठले विचार, ना कुठली काळजी, केवळ शांती. मन सगळं रिकामं करून, माझ्या हातामध्ये सगळे विचार धरून, ओंजळीतून परमात्म्याच्या चरणावर मी सोडून देते. या पद्धतीने जसे की फुलं वाहते, अगदी तसे माझे विचार मी माझ्या हातात पकडलेत आणि त्या ओंजळीतून त्याच्या चरणावर अर्पण केलेत. आता मी पूर्णपणे परम शक्तीच्या रूपामध्ये आली. कुठलीही काळजी नाही, चिंता नाही, शुद्ध चेतना बनली. केवळ श्वास सुरू आहेत, बाकी सगळं बंद आहे. डोळे बंद आहेत, कान बंद आहेत, मन बंद आहे. सगळ्याला कुलूप लावून टाकलंय. विचारांना सुद्धा कुलूप लावलंय. मन बंद केल्यामुळं, त्याला लॉक केल्यामुळं कुठलाच विचार त्या मनातून आता बाहेर येत नाहीये. पूर्ण शांत, केवळ श्वासांची ये जा.
आपल्या श्वासांसोबत राहा. केवळ आपला येणारा जाणारा श्वास बघत राहा, फील करत राहा. आपले विचार आपोआप शांत होत आहेत. आपल्याला केवळ आपले श्वास धरून राहायचे. एक एक येणारा जाणारा श्वास बघायचा. शेवटची 7 मिनिटं राहिली.
अगदी सावकाश ह्याच ऊर्जेमध्ये राहा. जेव्हा आपली इच्छा होईल त्यावेळी आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊन आपल्या मनामध्ये 5 अंक मोजा आणि हळूहळू आपल्या ध्यानातून बाहेर या. सगळ्यात आधी आभार माना स्वतःचे आणि परमात्म्याचे. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. आपले अनेक अनेक आभार आहेत. थँक यू.